करेक्ट आहे. बघ आनंदी वहिनी, तुला खरंच वाटतं मी खोटं बोलत असेल? नाही म्हणजे हा कधीतरी वाटतं, पण मी तुमच्या बाजूने. का? हो, कारण आज ह्या खोटं बोललात माझ्याशी. बापरे, मी कधी खोटं बोललेस आनंदी? मग इथे येण्यासाठी फोन केला तर तुम्ही खोटंच सांगितलं मला. कधीच नाही डार्लिंग, आमची कधीच खोटं बोलू शकत नाही. हो, आज खोटं बोललात तुम्ही की राजवाड्यांचं बीपी शूट झालंय. त्याला खोटं म्हणतात का? तुला इथे बोलवण्यासाठी तसं करावं लागलं यार. सरप्राईज होतं ना. जे खोटं असतं त्याला खोटंच म्हणतात. हा ठीक आहे. मी आणि समर कधीच खोटं बोलणार नाही. असं प्रॉमिस कर. बोल ना, जाऊ दे, बोल. अरे पण बोल ना, बोल. ठीक आहे, प्रॉमिस. हा, ओके. आता पुढचं. इतर बायकांकडे बघायचं नाही. हे प्रॉमिस माझ्यासाठी असूच शकत हा नाही, तुझ्यासाठी नाही. हो म्हणजे मी राजवाड्यांशी सहमत. पण मी कधी पाहिले यार इतर बायकांकडे? मला तोंड उघडायला लावू नकोस आनंद. नाही नाही यार, काय काय संबंध? मी कधी पाहिलं इतर बायकांकडे? म्हणजे त्या दिवशी त्या बाईंकडे, म्हणजे त्या ताईंकडे मी पाहिलं. मी साडी बघत होतो त्यांची. म्हणजे ऍक्च्युली ती तशी सेम साडी मला तुला गिफ्ट करायची होती. कुठे साडी? कुठे गिफ्ट? काहीच मिळाली. करेन ना. हा, माझी प्रॉमिस कर. साडीच आपण बघू. हा, ठीक आहे. मी इतर बायकांकडे उघड्या डोळ्यांनी काय काना डोळा करून सुद्धा पाहणार नाही असं प्रॉमिस करतो. नाईस. हा, पण आता माझी टर्न. मला प्रॉमिस कर की यापुढे मी जेव्हा सांगेल की मी बिझी आहे, तर तेव्हा सतत जे फोन करून मला त्रास देत असतेस, डिस्टर्ब करत असतेस, ते करणार नाही. हा, ठीक आहे, चल, प्रॉमिस. आम्ही असंही करत नाही. मेड फॉर इच अदर. हा, आता माझं. मस्त झालंय. कमाल. कुठनं आणला? कुठून आणलेस म्हणजे? अगं, हा दरवर्षी माझ्या हातचे कपकेक्स खातो आणि चुकतो कसं काय तुझ्या लक्षात नाही येत? काय रे? सॉरी म्हणालो की नाही. हे बघ, चुका करणार आणि तू मला फटका मार, हे ठरले की नाही? आणि मला करायच्याच चुका अशाच तुझ्या समोर. काय प्रॉब्लेम आहे तुझा? सगळ्यांशी सतत बरोबर वागून ना कंटाळा आलाय मला. तुम्हाला हसायला काय झालं? यांना ना एक सतत हसायचं असतं. नाही, या जर माझ्यावरती हसल्या नाहीत ना, तर यांचा श्वास अडकून पडेल की काय अशी भीती वाटते. समर, मी तुला कधीही हसत नाही. तू माझ्या समोर वाटेल ते बोल. मी कधीही तुझ्यावर हसत नाही, हसणार नाही. म्हणजे तू हास्यास्पद बोल किंवा असं वेड्यासारखं बोल, बिनधास्त बोलू शकतोस. मी मित्र आहे तुझा, बोल. हे जे ऑफिसमध्ये किंवा बाहेरच्या जगात लोक मला समर राजवाडे इंडस्ट्रीजचा बॉस असं सगळं जे म्हणतात ना, ते सगळं तुमच्या बरोबर असलो ना की तुम्ही संपून टाकाय का क्षणात. तुमच्या बरोबर तुम्ही माझा फार चोळामोळा करून टाकता. आणि म्हणूनच मी जमिनीवरती राहतो. म्हणूनच तुम्ही मला हव्यात माझ्या आयुष्यात. या बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप तात्पुरत्या आहेत, पण तुम्ही माझ्या आयुष्यात मला कायमचे राहायला हव्यात. त्यामुळे आता मला तुमच्या दोघांकडनं एक प्रॉमिस हवाय. आयुष्यात मला कोणीही कधीही सोडून गेलं ना तरी मला प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही दोघांनी मला कधीही सोडून जायचं नाही. माझी जबाबदारी मी तुमच्या दोघांवरती सोपवली. तुम्ही आयुष्यभरासाठी मला माझ्या आयुष्यात हवे आहात. धोकेबाज. प्रॉमिस. किती मोठं भाग्य लागतं असे मित्र मिळायला. राजवाडे, तुमच्यावर खरं आणि निस्वार्थ प्रेम करणारे हे दोनच मित्र आहेत. मी एक प्रॉमिस करते. आसपास वाईटावर टपलेली कितीही माणसं असू देत, पण मी ह्या दोन माणसांना तुमच्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही. तुमच्या मैत्रीत कुठलीही बाधा येणार नाही.
आजू. आजी काय लहानपण सुचतंय का तुला सगळं? नाही नाही, तरुण पण दिसतंय तुझं. किती गोड दिसतंय रे दोघं जण. आणि त्याच्यातून आज ना तो व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. मग काय म्हणजे साजरा करणार ना. म्हणजे आहेत काय प्लॅन तुमचे आज? आजी मी हे असलं काहीही करत नसतो. अरे लग्न झालंय तुझं आणि व्हॅलेंटाईन्स डे हा जोडप्याचाच दिवस असतो. जमणार नाही. तू उगाच नसते काहीतरी हट्ट करू नकोस. वाटलंच मला. असं काही नाहीये. स्वानंदी आता तूच पुढाकार घे आणि नेहाला कुठेतरी बाहेर. एवढी हौस असेल तर तुम्ही दोघींनी साजरा करत व्हॅलेंटाईन्स डे. छान दिवसभर एकत्र राहा, मजा करा, गप्पा मारा. हा हवं तर एक काम करतो, मी तुमच्या दोघींसाठी हॉटेल बुक करून देतो. छान जोरात गाजवत साजरा करा व्हॅलेंटाईन्स डे.